नमस्कार, लाईव्ह मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। नुकतीच राज कपूर यांची शताब्दी पूर्ण झाली, पण तुम्हाला माहिती आहे का, राज कपूर यांचं कोल्हापूरशी खूप जुनं नातं आहे। कोल्हापूर येथील जुना वशिनाका इथं राज कपूर यांचा खूप जुना पुतळा आहे। या पुतळ्याचा इतिहास काय आणि राज कपूर यांचं कोल्हापूरशी असलेलं नातं काय, या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत या एपिसोडमध्ये। या संदर्भात कोल्हापुरातील राज कपूर यांचे सर्वात मोठे फॅन महादेव चौगुले यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। तर सर, राज कपूर यांचा कोल्हापूरशी काय संबंध आहे? राज कपूर हे पहिल्यांदा आले कोल्हापुरात पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर ते जय बाबा स्टुडिओमध्ये त्यांना शूटिंगला जायचं होतं आणि मंगळवारपेठेमध्ये बेलबाग तिथं इंगळेवाडा आहे, तिथं आता पिनाक व्यंकटचं अपार्टमेंट झालं, तर तिथे इंगळेवाडा होता। तर त्या इंगळेवाड्यामध्ये ते राहायचे, कारण जय पॉवर स्टुडिओ तिथून जवळ आहे। तर राज कपूरला पृथ्वीराज कपूर काय म्हणायचे, तुला डायरेक्ट नट होऊ देणार नाही, म्हणजे अभिनेता होऊ देणार नाही, तर तू स्पॉट बॉय म्हणून काम करायचं। तर स्पॉट बॉय म्हणून तसे काम करत होते। आणि त्यावेळेच्या काळात भाजी पेंढऱ्यांच्याकडे राजा महाराजांनी तो स्टुडिओ सोपवला, भारतातील पहिली चित्रपटसृष्टी निर्माणकार म्हणून। त्यावेळी भाजी पेंढरकर तिथं होते। त्यांनी एक पौराणिक पिक्चर काढलं होतं, त्या पौराणिक पिक्चरमध्ये पृथ्वीराजनी वाल्मिकीची भूमिका केली होती आणि राज कपूरनी नारदाची भूमिका केली, आणि ती नारदाची भूमिका भाजी पेंढरकरांना इतकी आवडली त्यावेळच्या काळामध्ये राज कपूरना भाजी पेंढरकरांनी 5,000 रुपये बक्षीस दिलं आणि त्यातून चेंबूरला राज कपूरनी जमीन घेतली आणि त्या जमिनीवर त्यांनी ऑर्केस्ट्रा उभा केला। म्हणजे हा जो अभिनेता म्हणून त्यांनी जी सुरुवात केली ती पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये सुरू केली। त्यामुळं राज कपूर यांचा भारतातला पहिला पुतळा कोल्हापुरात झाला। म्हणजे अशी राज कपूरच्या घराण्याची आणि कोल्हापूरची नाळ जुळलेली आहे, म्हणून भारतातला पहिला पुतळा इथं झालेला आहे, जुन्या वाशिनाकाजवळ रंकाळ्याच्या समोर। तर सर, नुकतीच राज कपूर यांची जन्मशताब्दी पूर्ण झाली, या संदर्भात तुमच्या काय भावना आहेत? हा, तर राज कपूरची जन्मशताब्दी कोल्हापूरमध्ये साजरी व्हायलाच पाहिजे होती। याचं कारण मगाशी तुम्हाला सांगितले की कोल्हापूर आणि राज कपूरची घराण्याची नाळ जुळलेली आहे। तर राज कपूरची जन्मशताब्दी आपण साजरी केली नाही, तर आज शोमॅन ऑफ द वर्ल्ड म्हणून गाजलेले राज कपूर यांच्या आपण स्मृती ठेवल्या पाहिजेत, त्या स्मृती जागवल्या पाहिजेत, म्हणून आम्ही राज कपूरच्या जन्मशताब्दी निमित्त इथं गाण्यांचा कार्यक्रम केला, इथे पुतळ्या शेजारीच केला। तर त्यामध्ये मी मेरा नाम जोकरमधल्या जोकरच्या ड्रेपरीमध्ये काही गाणी सादर केली, काही या ड्रेपरीमध्ये सादर केली, आणि काही गायक होते, मित्र होते आमचे। मी राज कपूर प्रेमी ग्रुप स्थापन केला। याचं कारण काय, तर सगळे प्रेमी ग्रुप होते आहेत आणि राज कपूर शोमॅन वर्ल्ड असून सुद्धा त्याचा प्रेमी ग्रुप नव्हता, म्हणून तो मी स्थापन केला गेल्या वर्षी 2 जूनला। आणि त्या बॅनरखाली राज कपूर स्पेशल कार्यक्रम आम्ही थिएटरमध्ये करणार आहोत। सध्या थिएटरमध्ये डेट शिल्लक नाही आहे, त्यामुळे आम्ही तो जो 14 डिसेंबर जी तारीख आहे ती चुकवायची नाही, म्हणून आम्ही पुतळ्याजवळ कार्यक्रम केला। तर सर, राज कपूर यांच्या चित्रपटाबद्दल आणि त्यांच्याबद्दल तुमच्यामध्ये कशी आवड निर्माण झाली? तर राज कपूरचं अट्रॅक्शन मला लहानपणापासून होतं। मी मराठी 6वीला होतो आणि त्यावेळी कॉलेजमध्ये कशी NCC असते, तर त्यावेळी मराठी शाळेमध्ये ACC असायची, ऑक्झिलरी कॅडेट कोर। हे रंकाळ्यावर शिवाजी मराठा स्कूल आणि जवळच्या पोस्ट
विद्यालय शाळा होती. तर जवळजवळ शाळेत मी 6वीला होतो. त्यावेळी ACC मध्ये ट्रेनिंग असायचं आमचं. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या शाळांचा मोठा कॅम्प जयसिंगपूरला होता. आणि त्या कॅम्पमध्ये मी पहिल्यांदा राज कपूरचं गाणं म्हटलं, कारण मला राज कपूरांची आवड होती, अट्रॅक्शन होतं. रुख जाओ जाने वाली रुख जा, हे गाणं कन्हैया पिक्चरमधलं. एक बाटली अशी गणगणत निघाली असते, त्या बाटलीला उद्देशून ती म्हणतो ह्याला नुतनला काय वाटतं आपल्याला म्हणतो, तर त्या बाटलीला उद्देशून ती म्हणतो असं, रुक जाओ जाने वाली रुक जा, मैं तो राही तेरी मंजिल का. या गाण्याने मी सुरुवात केली. राज कपूर आज 81 वर्ष माझा आहे. आणि राज कपूर मी अक्षरशः जीवन ठेवलेलं आहे म्हणा. आणि मी मरत पण राज कपूरला जेवण ठेवणार आहे. आता माझं 81 आहे. 81 वर्ष मी जोकरच्या डेपीमध्ये, या डेपीमध्ये गाणी सादर करतो, थिएटरमध्ये करत असतो, बाहेर पण ओपनला पण करत असतो. परवाच 8 डिसेंबरला सकाळ जॉय स्ट्रीटचा कार्यक्रम झाला. सायबर चौक ते NCC भवनमध्ये 7-8 हजार पब्लिक होतं. तिथं मी स्टेजवर जाने कहा गए दिन हे गाणं सादर केलं जोकरच्या डेपीमध्ये. आणि तो मोठा फोटो 9 तारखेच्या अंकामध्ये त्यांनी दिला होता. माझ्या कलेची दखल घेतली सकाळनं आणि नावासह राज कपूरचा पण उल्लेख केला त्याने. आणि बातमीत पण त्यांनी कला आविष्कार ज्यांनी सादर केले त्या लोकांचं त्यांनी हे केलं होतं, नाव दिलं. त्यात माझं पण नाव त्यांनी दिलं होतं. असं सकाळनं पण दखल घेतली. आणि महाराष्ट्र हॅपी स्ट्रीट कार्यक्रम घ्यायचे, महाराष्ट्र हॅपी स्ट्रीट कार्यक्रम घ्यायचे बघा. तर त्या 5 वर्ष मी सहभाग घेतला, 20 रविवार. आणि त्यावेळी सुद्धा पहिली 3 वर्ष ते रविवारच्या ह्याला फोटो घ्यायचे आणि सोमवारच्या अंकात द्यायचे. नंतर 1-2 झाले. मग त्यांनी पण मोठी दखल घेतली. तशी लोक म्हणतात फन स्ट्रीट कार्यक्रम घेतला होता, त्यामध्ये सुद्धा मी सहभाग घेतला होता. त्यावेळी सुद्धा माझे फोटो दिले होते. अशी दखल घेतली जाते माझ्या कलेची. पब्लिक घेतं ते वेगळं. आणि रंकाळा सुद्धा मी माझी मधून जात असतो, तर तिथे सुद्धा प्रचंड लोकांचा प्रतिसाद. थिएटरमध्ये मी जर गेलो नाही तर लोक म्हणतात आम्ही रेस्टलेस होतो. मग पब्लिक असेल, वादक असतील, गायक असतील, तर मी पोचलो की अक्षरशः मी गेल्यानंतर पहिल्यांदा येताना शुभेच्छा देतो कलाकारांना. आणि खाली शेवटपर्यंत थांबतो. आणि काय चुकलं काय नाही ते त्यांना सांगत असतो. त्यामुळे माझी ते वाट बघत असतात. दोन्ही थिएटरमध्ये मी जात असतो, दोन्ही थिएटरमध्ये जात असतो. कारण आता मी कोविडच्या काळात 2 वर्ष थांबल्यामुळं मी 8 प्रकारे साईड इफेक्ट जर्जर असून सुद्धा मी कार्यक्रम कुठला चुकवत नाही. ही म्युझिक थेरपी आहे. बजीबोरा पिक्चरमध्ये दाखवलं बघा, म्युझिकमध्ये ताकद किती असते. तेच माझं उदाहरण आहे. तिचा गुरु बजीबोराचा गुरु मरणात दारात असतो. बजीबोराचं गाणं ऐकल्याबरोबर तो वर्ण खाली येत असतो आणि मचानचं खोली असते आणि खाली येऊन तो मिठी मारतो. एवढी ताकद असते संगीतात. तेच माझं उदाहरण आहे. म्हणजे मला संगीत प्रेरणा देते, ताकद देते, हे उदाहरण आहे माझं. तर सर, भालजी पेंढारकर यांच्याकडे राज कपूर हे शिकायला आले होते, या संदर्भात आपण काय सांगाल? तर पृथ्वीराजचं म्हणणं काय होतं की डायरेक्ट अभिनेता होऊ देणार नाही. म्हणजे कोल्हापूरचे जे स्टुडिओ होते, जयबाबा म्हणा, शालिनी स्टुडिओ म्हणा, हे गाजलेले स्टुडिओ होते. चित्रपटसृष्टी कोल्हापुरात चित्रपटसृष्टीचा उगम झालेला आहे. त्यामुळे स्टुडिओ गाजलेले होते. त्यामुळे पृथ्वीराजने इथंच त्याला धड द्यायचं असं शिकवलं राज कपूरला. म्हणून भालजी पेंढारकर त्यावेळी होते. महान अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, शोमॅन वर्ल्ड राज कपूर यांची आवड असल्यामुळं आणि त्यांच्या गाण्यांचं कसं प्रदर्शन करायचं, तर त्याच्यासाठी आम्ही शिवाजी विद्यापीठामध्ये कर्मचाऱ्यांचा ऑर्केस्ट्रा काढला होता. ही गोष्ट आहे 70 सालची. आणि त्यावेळी पहिले कुलगुरू अप्पासाहेब पवार होते. त्यांना आम्ही सगळं पटवून सांगितलं की म्युझिक थेरपी आहे आणि माइंड रिलॅक्स होतं संगीताची निगडीत असल्यामुळं, तेव्हा यात काय वावगं नाही. तेव्हा त्यांना ते पटलं आणि त्यावेळच्या काळात 20,000 रुपये मंजूर केले आणि आम्ही ऑर्केस्ट्रा सुरू केला. त्यात मी सगळी राज कपूरची गाणी म्हणत होतो, मुकेश राज कपूर. आणि मग त्याला मी हे विद्यापीठ सोडलं माझ्या प्रगतीसाठी.
तर त्यावेळी मी कोकण कृषी विद्यापीठात जॉईन झालो आणि तिथं मी क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झालो. तर तिथं निम्म आयुष्य माझं तिथं गेलं. पण राज कपूरची आठवण कायम ठेवायची आणि गाणी सादर करायची. आणि ऑर्केस्ट्राची आवड असल्यामुळं 80 साली एक मोठी मिटिंग झाली होती. त्या मिटिंगमध्ये मी तिन्ही गोष्टी, शिवाजी डोळे धर्तीवर, फ्लॅग हॉइस्टिंग सकाळी विद्यापीठ झेंड्याला वंदन करायचं, त्यानंतर कर्मचारी कुटुंबीय स्पोर्ट्स आणि या बक्षीसमार आणि रात्री ऑर्केस्ट्रा, या तिन्ही गोष्टी मी तिथं सुरू केल्या. ते आज तागायत तिथं चालू आहे. मी शिवाजी डोळे सोडल्यानंतर तिथलं 73 साली ऑर्केस्ट्रा बंद झाला. तर आता संगीत विभाग आहे त्या शिवाजी डोळ्यात, त्यांनी कार्यक्रम करायला पाहिजेत खरे. मी परवा कुलगुरू साहेबांना पण बोललो, शिर्के साहेबांना, सुरू करा परत. मी तर असं आम्ही त्या दापोलीला वर्धापन दिनाला कार्यक्रम करत होतो, भव्य कार्यक्रम करत होतो. 2 वर्षापूर्वी मी 18 वर्षानंतर गेलो होतो. तर मला 2002 साली मी रिटायर झालो. तर 18 वर्षानंतर मी गेलो. तर त्यावेळी सुद्धा मी जोकरच्या टेपमध्ये गाणी सादर केली. मी जोकरचे ड्रेपरी का करतो, तर मेरा नाम जोकर हे जे पिक्चर होतं त्यात जीवनाचं सार सांगितलेलं आहे राज कपूरने. म्हणून त्यांच्या आठवणी, राज कपूरच्या जोकरच्या आठवणी म्हणून मी त्या ह्याच्यामध्ये गाणी सादर करत असतो. तर अशा प्रकारे आज आपण जाणून घेतली महादेव चौगुले यांच्याकडून राज कपूर यांचं कोल्हापूरशी असलेलं नातं. कॅमेरा पर्सन रवींद्र बागलसह मी सीमा रायमाने, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.